आपल्या आजूबाजूला रोडला किंवा टी व्हीमध्ये पेपरमध्ये आपण पाहतो, वाचतो, ऐकतो की बाबा ॲक्सिडेंट झाला आणि मोटरसायकलवर जाणारा माणूस जागेवरच त्याचा मृत्यू झाला, किंवा एखादा माणूस आपल्या गावातून चाललाय आणि गावाच्या बाहेर गेला आणि पडलाय आणि डोक्याला मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला, असं आपण पाहतो, ऐकतो. मग असं का होतं? तर आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे तो मेंदू, तो असतो या कवटीमध्ये. आणि जर आपण गाडीहून खाली पडलो आणि डोक्याला जर मार लागला तर तो मेंदू काम करत नाही, मग त्यामध्ये माणूस मृत्यू पाहू शकतो किंवा त्याचं निधन होऊ शकतं. मग असं होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आपण? तर जेवढे आपल्या घरातले परिसरातले गाडी चालवतात का नाही, मोटारसायकल चालवतात, त्या प्रत्येकाला सांगायचं की बाबा हेल्मेट वापरा. काय करायला सांगायचं? हेल्मेट वापरा. हां, हेल्मेटमुळं काय होतं, या हेल्मेटच्या आतमध्ये असं थर्मोकॉल असते जाड, ज्यामुळे आपल्या जरी आपण पडलो तरी हे हेल्मेट जमिनीवर आपटतं, आतमध्ये आपल्या डोक्याला काहीही होत नाही, लक्षात घ्या. शिवाय काही माणसं काय म्हणतात की बाबा मला हेल्मेट घातल्यावर इकडचं कळत नाही, दिसत नाही. मग ही हेल्मेटची काच आहे का नाही, ही काच आपण अशी वर खाली करू शकतो. हे पहा, ही काच आपण हे असं वर खाली करू शकतो. जर असं पाहिलं तुम्हाला क्लिअर दिसतंय, सगळं दिसतंय की नाही? पहा तुम्ही, समजा आता मी हेल्मेट घातलंय आणि बंद आहे, दिसतंय का क्लिअर सगळं? ओके नाही? त्याच पद्धतीनं हेल्मेट वापरताना हा बेल्ट इथं पॅक करायचा आहे. पॅक केल्यामुळे काय होतं, जरी खाली पडलो आपण तरी हेल्मेट असं निष्ठून पडत नाही. आणि जर आपण हा बेल्ट लावलाच नाही, हा बेल्ट आपण लावला नाही तर मग आपलं काय होणार, हेल्मेट निष्ठून बाहेर पडणार. लक्षात घ्या, हे हेल्मेट असं निष्ठून बाहेर पडलं आपल्या डोक्याला मार लागू शकतो. त्यामुळे हेल्मेट ज्यावेळेस वापरू आपण त्यावेळेस हा बेल्ट पण लावायचा आहे. शिवाय याला काच पण आहे. पाऊस, उन्हाची तीव्रता किंवा आपण रस्त्याने जाताना किडे असतात पहा छोटे छोटे, हे आपल्या डोळ्यात जातात, ते जाऊ नये म्हणून याला काच सुद्धा आहे. एवढी सुरक्षितता आहे. त्यामुळं प्रत्येकानं घरी सांगा की गाडी जशी आपण शोरूममधून गाडी आणतो त्याच दिवशी त्याच वेळी लगेच हेल्मेट सुद्धा घ्यायचं. हेल्मेट वापरलं तर आपण 100% सुरक्षित राहू शकतो. आपलं डोकं सुरक्षित राहू शकतो, आपला मेंदू सुरक्षित राहू शकतो आणि आपलं डोकं सुद्धा सुरक्षित राहू शकतं. येते लक्षात? कोण कोण घरी गेल्यावर सांगणार की हेल्मेट वापरायचंच, घ्यायलाच लावायचं पप्पांना. आता आपल्या घरी जर मम्मी आणि पप्पा दोघं जण चाललेत प्रवासाने आणि समजा पप्पानीच हेल्मेट लावलेलं आहे आणि मागं मम्मीने हेल्मेट लावलंच नाही आणि समजा पडू नये पण दुर्दैवानं जर ते गाडीहून पडले तर जास्त कोणाला लागणार? डोक्याला कोणाला लागणार? मग हेल्मेट फक्त पप्पाने वापरलं पाहिजे का? कोणी वापरलं पाहिजे? गाडीवर बसणाऱ्या दोघांनी पण, हो की नाही? असं घरी समजून सांगा की बाबा हेल्मेटमुळं आपला मेंदू, आपलं डोकं सुरक्षित राहतं आणि कुठलीही दुर्घटना घडत नाही. वापरणार ना हेल्मेट सगळे? ओके. काय करायचं मग? गाडीवर बसण्यापूर्वी असं मस्तपैकी हेल्मेट घालायचं, हे लॉक करायचं असं. हा, ही काच पाहिजे तर वर ठेवायची किंवा पाहिजे तर खाली घ्यायची. हे काच वर खाली घेऊ शकतो आपण. आता मी वर घेतली पहा, मस्तपैकी गाडीवर बसायचं, अशी गाडी चालू करायची. बाय.